नमस्कार, मी श्यामल. माझे हेल्थ कॉर्नरमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण पाहतोय 2024 नवीन वर्ष चालू झालेलं आहे. तरी नवीन वर्ष सगळ्यांना आनंदाचं, सुखाचं, यशाचं, भरभराटीचं जावं हीच प्रार्थना. नवीन वर्षासाठी आपण काय प्लॅनिंग्स केले पाहिजेत. काही जणांनी ठरवूनही दिलं असेल की मला ह्या गोष्टी करायच्या, त्या गोष्टी करायच्या. तर काही जणांनी ठरवले नसेल की आपण काय करायला पाहिजे, काय नाही म्हणून. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण नवीन वर्षाचं प्लॅनिंग काहीतरी केला पाहिजे, काहीतरी गोल्स, काहीतरी एम्स आपण आपल्या उराशी बाळगले पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण सातत्याने धडपडलं पाहिजे, दगडलं पाहिजे. तर काय केलं पाहिजे आपण? दोनच एम तुम्ही स्वतःच्या मनाशी ठरवा. दोन म्हणजे चांगले एम असतील, ते तुम्ही असे मोठे एम्स असतील आणि ज्या एम फुलफिल झाल्यानंतर तुम्हाला प्राऊड फील होईल असे एम तुम्ही स्वतःच्या मनाशी बाळगा. दोन जरी धरले तुम्ही, त्यातलं एक जरी पूर्ण होण्यास मदत झाली ना तर मोर दॅन सफिशियंट आहे, खूप झालं ते तुमच्यासाठी. तर मग आपण काय, आणि काही जणांनी दोन पकडली काय तर त्यांचे 3-4 एम्स पूर्ण होऊन जातील, जे की त्यांनी कधी कल्पनेत सुद्धा आणले नसतील की मला ही गोष्ट करायची, मला ती गोष्ट करायची, तरी पण त्यांचे ते एम फुलफिल होऊन जातील. तसं आपण त्यासाठी काय केलं पाहिजे, एक डायरी तुम्ही घ्या, जो रोजनिशी ज्याला म्हणू आपण, ते तुम्ही डायरी घ्या. तुम्ही ती रोजच्या रोज मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. अगदी पहिल्या दिवसापासूनच तुम्ही ती मेंटेन करण्यासाठी स्टार्ट करा. अजून काही एवढा वेळ गेलेला नाही आहे, तुम्ही आतापासूनही तुम्ही स्टार्टअप करू शकता. आणि रोजच्या रोज त्या डायरीमध्ये तुम्ही तुमचे जे अनुभव असतील, जे तुम्ही चांगल्या गोष्टी केलेल्या, वाईट गोष्टी केलेल्या ज्या आहेत, त्या तुम्ही त्यात रोजच्या रोज वारंवार लिहत गेला तर त्याने काय होणार, तुमची सकाळी तुम्ही केलेल्या ज्या गोष्टी असतात त्या संध्याकाळी तुम्ही जेव्हा लिहिताना त्यावेळेस तुम्ही ते आठवून लिहिता, तर तुमची स्मरणशक्ती वाढण्यासाठी म्हणजे तुम्हाला मदत होते. बघा, तुम्ही असं वर्षभर जर केलं ना तर तुमची स्मरणशक्ती खरं वाढलेली तुम्हाला जाणवल. ह्यासाठी तुम्ही एक डायरी मेंटेन करायची आहे. आणखीन दुसरं काय तर ह्या डायरीमध्ये तुम्ही स्टार्टिंगलाच लिहून ठेवायचे की मला हे 2 गोल्स आहेत, हे माझे 3 गोल्स आहेत, माझे हे एम्स आहेत आणि हे मला फुलफिल करायचे थ्रू आउट द इयर. 2024पर्यंत मला हे संपवायचं आहे असं. तर त्यात काही जणांचे काही एम असू शकतात. काहींचं एम असतं मला एखादी जागा घ्यायची आहे, काहींचं मला फ्लॅट घ्यायचा आहे, काहींचं मला एखादी गाडी घ्यायची आहे, मला 2 व्हीलर घ्यायची आहे, काहींचं असते की माझं जे पाठीमागचं जे कर्ज आहे ते फेडायचं आहे, काहींचं असं मला एखादा व्यवसाय चालू करायचा आहे, काहींना शेअर्स घ्यायचे असतात, काहींना बऱ्याच गोष्टी असतात. काही जणांना एखाद्या ठिकाणाला म्हणजे मोठ्या ठिकाणाला भेट देण्यासाठी जायचं असतं. काहींना म्हणजे काहींचे वेगवेगळे स्वप्न असू शकतात. ते स्वप्न तुम्ही सुरुवातीला तुमच्या पहिल्या पेजवर तुम्ही लिहून ठेवा आणि ते सतत रोज नाही जरी झालं तरी आठवड्यातून, महिन्यातून तुम्ही एकदा तरी ते समोर तुमच्या नजरेखालून आणत चला. जेणेकरून काय होईल, जे तुमचे एम असे मागं पडत चाललेत ना तर ते तुम्ही पूर्ण करण्यासाठी झटचाल आणि धावपळ करून ते पूर्ण करायला तुम्ही चॅलेंज ॲक्सेप्ट करून पूर्ण करसालच. तर असं हे तर करायचंच आहे आपल्याला. याचबरोबर काय करायचं, 1 वर्षामध्ये 12 महिने असतात. तर प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला एखादा तरी मूवी पाहायचा आहे. आनंदाने तुम्ही एकदम आनंदही सेलिब्रेट करा. एकदम ते एमच्या पाठीमागं असं धावायचे असं नाही आहे. आपल्याला सगळे आनंद घेऊन पुढे चालायचे. तुम्ही मूवी पहा, 12 ठिकाणांना भेट द्या, 12 पक्षी प्राणी असतील त्या प्राण्यांना तुम्ही जे तुम्हाला माहिती आहे ते सोडून, जे नाही माहिती आहे त्यांचा तुम्ही अभ्यास करा, त्यांना तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा. परत आणखीन नवीन 12 मित्र तुम्ही तयार करा. असे मित्र तयार करा की जे तुमच्या सुखदुःखात दोन्ही टाईममध्ये तुमच्यासोबत असतील. एनी आणि हाऊ टाईम तुमच्यासोबतच असतील. ते असे मित्र तुम्ही तयार करा. 12 प्रकारचे तुम्ही दान धर्म करा. काहींना जर समजा धार्मिक दान करायला आवडत असेल तर ते तुम्ही तिथं दान करा. काहींना जर समजा माणुसकी जास्त प्रिय असेल तर तुम्ही गोरगरीब आहेत त्यांना तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करा. नवीन चॅलेंजेस स्वतःला करून ॲक्सेप्ट करा आणि नवीन चॅलेंजेसवर तुम्ही म्हणजे त्याच्या पाठीमागं धावण्यासाठी म्हणजे हे तयार राहा तुम्ही. आणखीन नवीन मित्र तयार करायचे आणि जे व्यक्ती तुम्हाला आवडत नाही आहेत, तुमच्या तसे भरपूर जण आवडत नसतात, पण तरी जे नाहीत आवडत ते 12च तुम्ही दर महिन्याला एकाच म्हणजे व्यक्तीला, जो आवडत नाही त्या व्यक्तीला तुम्ही कव्हरअप करण्याचा प्रयत्न करा. आणि तो तुम्हाला आवडत नाही तरी पण तुम्ही त्याच्यासोबत एकदम आत्म्यातून, एकदम मनातून संवाद साधण्याचा प्रयत्न करा. काय माहीत, तो तुम्हाला कधी कुठल्या काळात तुमची जी गरज आहे ते भागवण्यासाठी कधी तुम्हाला मदतीला तुमच्या कामाला येईन, काही सांगता येत नाही.
त्यामुळं नसला आवडत तरी पण तुम्ही त्याला तुम्ही त्याच्याशी चांगलं आणि एकदम मनातून बोलण्याचा प्रयत्न करा. आणखी न आवडणाऱ्या ज्या भाज्या असतील किंवा पदार्थ असतील, तुम्हाला 12 पदार्थ 12 भाज्या ज्या काही असेल तुम्हाला न आवडणाऱ्या, तुम्ही त्या आवडीमध्ये तयार म्हणजे आवडीत रूपांतर करण्यासाठी सज्ज व्हा. यानं काय होणार, तुम्ही तुमच्या मनाचा जो कठोरपणा आहे, तुम्हाला हे आवडत नाही, हे होत नाही, ते होत नाही, ज्या गोष्टी आहेत ना ह्या तुमच्या डोक्यातून बाहेर पडून जातील. आणि आवड काही नसतं हे म्हणजे हे तुमच्या डोक्यामध्ये राहील की आवड वगैरे काही नसतं, आपण सगळ्या गोष्टी आपण करूच शकतो असं तुमच्या डोक्यामध्ये येऊन जाईल. म्हणून तुम्ही अशी प्लॅनिंग करा आणि ह्या प्लॅनिंगनुसार चाला. तुमचे गोल्स जे आहेत ते तुम्ही एकदा लिहून ठेवले आणि ते तुम्ही वाचत वारंवार राहिलात ना, तर बघा तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला झोपेतून उठला तरी तुम्हाला जाणवेल की नाही, मला या वर्षामध्ये मला हे अचिव्हमेंट घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही अचिव्हमेंट घेसाल ना, तर त्यावेळेस तुम्ही बघा तुम्हाला जो प्राऊड फील होणार आहे ना, तो शब्दामध्ये सांगणं अगदी अशक्यच आहे खरंच. म्हणून मग तुम्ही हे माझं जर ही अशी माहिती दिलेली तुम्हाला खरंच आवडत असेल, कुठंतरी जरा हेल्पफुल वाटत असेल, तर चॅनलला माझ्या नाही सबस्क्राईब केलं तरी चालेल, पण तुम्ही हे करण्यासाठी प्रयत्न करा आणि हे रोज तुम्ही तुमच्या आचरणामध्ये खरंच आणा. ह्याचा परिणाम तुम्हाला वर्षाच्या एंडिंगला तुम्हाला जाणवेल की ह्यामधून आपण काय अचीव केलं आणि आपण काय जे आपल्याला आवडीचं नव्हतं, जे आपल्याला आत्मसात करायचं नव्हतं, आपण ते खरंच फॉरगेट केलं का, जे आपण जे सोडून दिलं का, हे तुम्हाला वर्षाच्या शेवटी जाणवेल. ठीक आहे, चला तर भेटूया अशाच आणखी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राहा हेल्दी, खा हेल्दी.